नमस्कार मंडळी, शुभविवाह या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. पौर्णिमा रागिणीला सांगते की आकाश आणि मानसी दोघंही भूमीला तिचा भूतकाळ परत आठवून देण्यासाठी प्रयत्न करताय. रागिणी म्हणते की ह्या जन्मात तरी त्यांना हे शक्य नाहीये, कारण रागिणी सारखी कपटी बाई अजून त्यांना माहित नाहीये आणि रागिणी सारख्या कपटी बाई पुढे हे प्रेम, मोह, माया काहीच टिकू शकत नाही. पौर्णिमा, तू अजिबात या गोष्टीची काळजी करू नकोस. आता बघस तू की आकाश कशा प्रकारे भूमीला तिचा भूतकाळ आठवून देतोय ते. रागिणी हे सर्व अभिसोबत आणि पौर्णिमा सोबत बोलत असते आणि त्याच वेळी मानसी तिथे आलेली असते आणि मानसीने रागिणीची ही गोष्ट ऐकलेली असते. मानसी विचार करू लागते की आईंना नक्की काय प्रॉब्लेम आहे. जर भूमिताईची स्मृती जर परत आली तर ही चांगलीच गोष्ट आहे, मग यांना काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे अभिजित आणि पौर्णिमाचं मला समजतंय की त्यांना तर आधीपासूनच ताईवर राग आहे, पण आता आई तर भूमिताईचं किती कौतुक करायच्या आणि भूमिताईला किती चांगलं म्हणायच्या, मग भूमिताईबद्दल असा कसा काय विचार करू शकतात त्या. मानसीला ह्या प्रश्नांचं उत्तरच भेटत नसतं. मानसीच्या डोक्यात सारखीच गणगण सुरू असते आणि मग ती प्रशांतला भेटायचं ठरवते. तर इकडे आकाश मात्र हॉस्पिटलमध्ये त्याचे प्रयत्न अजिबात थांबवत नसतो. कुठल्या मार्गे भूमीची स्मृती परत आणण्याचा तो प्रयत्न करत असतो. कधी मोगऱ्याचे फुलं तर कधी जिलेबी, असं काय काय तो ट्राय करत असतो. परंतु या सगळ्या गोष्टीमुळे भूमीची अजूनच चिडचिड होत असते. परंतु रागिणीने मात्र वेगळा डाव खेळत त्या नर्सला सांगितलेलं असतं की तू भूमीला असंच, तो आकाश तुझ्या मागे लागलाय आणि तो आकाश तुला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग ती नर्स भूमीला सांगते की तो आकाश नावाचा मुलगा आहे ना, तो तुझ्याशी जरा जास्त जवळीक करायचा प्रयत्न करतोय आणि तो तुला प्रेमात पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच तो हे सगळं करतोय. म्हणूनच तो तुझ्यासाठी जिलेबी काय घेऊन येतोय, तुला मोगऱ्याची फुलं काय देतोय आणि तू बघितलंस ना, त्याने तुला मिठी देखील मारली. किती विचित्र सारखा वागतोय हा. ती नर्स भूमीला भडकवून देण्याचं काम करत असते. त्यामुळे भूमी अजूनच चिडलेली असते. आकाश भूमी जवळ आलेला असतो आणि भूमीशी तो बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु भूमी आता आकाशवर चिडते. आकाशला ती म्हणते की मला माहिती आहे ना की तुम्ही एक नंबरचे रोड रोमिओ आहात आणि तुम्हाला फक्त मुलींना इम्प्रेस करायचं माहित असतं आणि तुझी ही नाटकं मला काही समजत नाही का. तुझी मुलींना छेडण्याची नाटकं मला कळत नाही का. ही नाटकं तुझी माझ्यासमोर अजिबात चालणार नाही. भूमी आता खूप रागवत असते, आकाशवर चिडत असते आणि आकाशला जोराचा खाली ढकलूनही देते. आकाशला मात्र हा धक्का सहन होत नसतो आणि तो सायकल राणीला सायकल राणी असं म्हणायला लागतो. भूमीला आता थोडं काहीतरी क्लिक झाल्यासारखं वाटतं. भूमी आता पुन्हा आकाशकडे येते. आकाशकडे ती बघत असते. आकाश वेडेपणाचं नाटक करायला लागतो आणि भूमीच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचं नाटक करू लागतो आणि तो सांगत असतो की जेव्हा मी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं तेव्हा तू माझ्या हातामध्ये हा काळा धागा बांधला होतास. भूमीला आता थोडंफार आठवायला लागत असतं, कोणीतरी आपल्यासोबत असं वागलं होतं का, आपल्यासोबत हा क्षण आधी घडून गेलाय का, हे तिला आता आठवायला लागतं. परंतु त्याच वेळी भूमीला त्या नर्सचं बोलणं आठवतं. त्यामुळे आकाशला ती पुन्हा बाजूला ढकलून देते. भूमी आकाशला आता नाही नाही ते बोलते आणि आकाशला ती तिथून काढून देते. आता इकडे प्रशांतने आणि मानसीने दोघांनीही मिळून आता भानुशाली वकिलांना गाठलेलं असतं. मानसी प्रशांत आणि भानुशाली वकिलांना सांगत असते त्या पौर्णिमा आणि अभिजितचं वागणं माहितीये. त्यांचं तर ताईविषयी कधी चांगलं मतच नव्हतं, त्यामुळे ताईविषयी ते वाईट विचार करतील हे मला माहितीये. परंतु मला एक गोष्ट कळत नाही की आईंना भूमिताईची स्मृती येण्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांना असं का वाटतंय की भूमिताईची स्मृती कधीच परत येऊ नये आणि ताईची स्मृती येऊ नये म्हणून त्या प्रयत्न करताय. असं का करत असतील त्या. मला ह्या माझ्या प्रश्नांची उत्तरच मिळत नाहीये. तर भानुशाली वकिलांना मात्र मानसी काय म्हणते हे चांगलंच कळत असतं आणि प्रशांतला सुद्धा मानसीचं बोलणं हे समजत असतं. भानुशाली वकील मानसीला म्हणतात की हे बघा, तुम्हाला आता जे कळलंय ते मला आणि प्रशांतला खूप आधीपासूनच माहितीये, परंतु आता सगळ्यात मोठी तुमच्यावर एक जबाबदारी आहे. भूमी मॅडम तर इथे आहे, परंतु आकाशला तिकडे सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे. आकाशवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे, कारण आकाशच्या जीवाला धोका आहे. मानसी म्हणते की आकाश जिजूंच्या जीवाला धोका आणि तेही आमच्याच घरामध्ये. भानुशाली वकील मानसीला सांगत असतात की खरं तर मी तुम्हाला एवढं काही सांगू शकत नाहीये, परंतु तुम्ही आज जे काही ऐकलंय ना ते खरं आहे आणि ही तर फक्त एक गोष्ट आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्हाला आता आकाश रावांवरती नीट लक्ष ठेवायचंय. तर मानसीला मात्र तिच्या प्रश्नांची उत्तरं भेटलेली नसतात. तिच्या डोक्यात सारखीच गणगण सुरू असते. तर दुसऱ्या दिवशी भानुशाली वकील हे भूमीला येऊन भेटतात. भूमीला त्या दिवशी डिस्चार्ज भेटणार असतो. भानुशाली वकील भूमीला म्हणतात की तुम्हाला माहितीये ना, तुम्हाला आठवतंय ना की तुम्ही मला असं म्हटलं होता की कधीतरी मला तुमची मदत करायला आवडेल. तेव्हा भूमी म्हणते की हो, मी तुमची मदत कधीही करेल, कारण बाबांनी मला सांगितलंय की तुम्हीच माझा जीव वाचवलाय आणि तुम्हीच मला इथे आणलं आणि तातडीने माझ्यावर उपचार देखील सुरू केले आणि म्हणूनच मला तुम्हाला मदत करायला नक्कीच आवडेल. तुम्ही तर माझा जीव वाचवलाय, त्यामुळे तुमच्या
कुठल्याही कामासाठी जर माझी मदत होणार असेल तर मला ते खूप आवडेल. आणि भानुशाली वकिलांना ती वचनही देते की तुम्ही जे काम सांगाल ते काम करायला मी तयार आहे आणि तुमची कुठलीही मदत करायला तयार आहे. माधवरावांनी हे ऐकलेलं असतं. माधवरावांना आता समजलेलं असतं की भानुशाली वकील नक्कीच भूमीला आणि आकाशला एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय. तर डॉक्टर भूमीला सांगत असतात की भूमी मॅडम, हे बघा, तुम्ही फक्त तुम्हाला झेपेल तेवढंच आठवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जे झेपेल तेच करा. तुमच्या डोक्याला तुम्ही जास्त ताण देऊ नका आणि आता तुम्हाला जास्त दगदग करायची काहीही गरज नाहीये. त्यामुळे कोणाची मदत करण्याच्या आधी 10 वेळा विचार करा. भूमी म्हणत असते की नाही डॉक्टर, ज्यांनी मला इथपर्यंत आणलंय, ज्यांच्यामुळे माझा जीव वाचलाय, त्यांच्यासाठी तर मी काहीतरी करू शकते. तर भानुशाली वकील आता भूमीला म्हणतात की भूमी मॅडम, थँक्यू, परंतु सकाळी तुम्ही ज्या मुलाला ढकललं ना, तो मुलगा माझा रिलेटिव्ह. सांगायचं म्हटलं तर त्याला तुमच्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड म्हणजे त्याची बायको दिसते. सॉरी, खरं तर त्याच्याही डोक्याला मार लागलाय, त्यामुळे तो असं वागत असतो. परंतु तुम्ही त्याला असं हाडतूड करू नका. निदान त्याला तुम्ही प्रेमाने आकाश तरी म्हणू शकतात ना. तुम्ही त्याच्याशी प्रेमाने तर बोलू शकता ना, कारण तोही अडचणीत आहे. तर भूमी आता गप्प बसलेली असते. भानुशाली वकील भूमीला म्हणतात की हे बघा, तुम्हाला झेपलं तरच करा, मी तुम्हाला आग्रह करत नाहीये, पण मी फक्त एका माणुसकीच्या नात्याने त्याला या सगळ्या गोष्टींतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. भूमी म्हणते की ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे एवढी गोष्ट मागितली आहे आणि मी तुमच्यासाठी कुठलीही गोष्ट करायला तयार आहे. इथून पुढे मी त्याच्या सोबत हाडतूड करणार नाही आणि मी त्याच्यासोबत इथून पुढे चांगलंच वागेल. भानुशाली वकिलांनी त्यांचा पहिला डाव तर यशस्वी पार केलेला असतो आणि अशा प्रकारे पहिल्या डावामध्येच भूमीला आणि आकाशला जवळ आणण्याचा त्यांनी ध्यास घेतलेला असतो. तर मानसीला इकडे भानुशाली वकिलांनी रागिणीवर लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. भूमी आता रागिणीवर कडेकोड लक्ष ठेवून असते. रागिणीच्या प्रत्येक हालचालीवर भूमीचं बारीक लक्ष असतं आणि ती त्या प्रकारे भानुशाली वकिलांना कळवतही असते. भानुशाली एका वेळी 2 कामं करत असतात. पहिली गोष्ट म्हणजे आकाश आणि भूमीला ते एकत्र आणत असतात आणि दुसरी गोष्ट मानसीच्या तर्फे त्यांना रागिणीचे सगळे कटकारस्थानं आणि पुढचं पाऊल देखील समजत असतं. तर मित्रांनो, असे शुभविवाह आणि इतर मालिकांचे ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.